औरा लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झालेला आहे। जीआरपी कर्मचारी यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। जीआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यादल यांचा मृत्यू झालेला आहे। काय त्यांची आठवण सांगाल, कशा पद्धतीने तो फोन करायचा? लय चांगला होता तो, लय चांगला होता तो। आत्या 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 करीत राहायचा फोनवर। सगळ्यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी पोलिसांची वर्दी घातली होती आणि त्याच्याबरोबर दुर्दैवी घटना घडली। काय तुम्ही सांगाल, कोण नेमकं दोषी? पण ते आम्हाला आता माहिती नव्हतं ना, कारण तो क्राईम ब्रँचला होतो, कधी वर्दी घालायचा कधी नाही घालायचा। कारण आता तो ॲक्च्युअल ऑन ड्युटी होता का नव्हता ते पण आम्हाला माहिती नाही। का क्रिमिनलला सोबत घेऊन जात होता का तेव्हा त्यांच्या झगडे होऊन पडले का काय ट्रेन शोध झाले की हे आम्हाला काहीच माहिती नाही। ऑन ड्युटी होतं का याच्यामुळे आम्ही काय सांगू नाही शकत ना काय नेमकी होतं ते। रेल्वेची जी गर्दी पाहिल्यात अनेक वेळा आपण ज्या पद्धतीने जातात, काय वाटतं तुला की याला नेमकं दोषी कोण? याला तर सरकार दोषी, कारण त्यांनी मागं बोललेले की ती ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे लावणार, पण त्यांनी अजूनपर्यंत ते लागू केले नाही। त्याच्यात प्रशासनाची पण गलती आहे आणि लोकांची पण गलती। लोकांनी पण आपला जीव धोक्यात घालून ट्रेनला लटकून जावं नाही, हीच नम्र विनंती आहे त्यांना। कशीच नाही, त्याचा स्वभाव नेमका कसा होता की ज्या पद्धतीने तो पोलीस म्हणजे त्याचं एक स्वप्न होतं का? स्वप्न होतं त्याचं, लहानपणापासून त्याचं स्वप्न होतं। पोलीस मध्ये भरती व्हायचं लहानपणापासून स्वप्न होतं त्याचं। काय असं त्याला एक कुठली अशी आठवण आहे की तो पोलीस बनण्यासाठी त्यांनी घरच्यांचाही मार खाला, अशी कुठली एक आठवण आहे? लय त्याच्या मायबापांना त्याला शिकवलं पोलीस मध्ये भरती व्हायसाठी, आणि त्याच्यात हिंमत बी, त्याची बॉडी बिल्डी लय चांगली होती। मग त्याला पोलीस मध्येच भरती व्हायचं होतं त्याला, मग ते पोलीस मध्येच भरती झाला तो। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे।